श्री श्री पाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 47. पंचदेव पहाडावर श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला. श्री पीठिकापुरम येथून पंचदेव पहाडाला विचित्रपणे आपल्या आईवडिलांना आणि आश्रितांना बोलावणे. श्रीपादस्वामी कोणालाही त्यांचे धर्मकर्म कसे आहेत ते तोलून मापून देतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दरबारात भरपूर भोजनाची व्यवस्था होती. काय आश्चर्य होते की अन्नाचे ढिगारे कितीही काढले तरी ते कमी होत नव्हते. उरलेले अन्न आणि भाज्या त्या महाप्रभूंनी कृष्णा नदीत टाकवल्या. जलचरांनाही श्रीपादांचा प्रसाद देण्यात आला. श्रीपाद स्वामी बापन्नारायांना म्हणाले, आजोबा, तुम्ही श्रीशैलममध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात केलात. मी अवतार घ्यावा यासाठी तुम्ही भरद्वाजांच्या नेतृत्वाखाली त्रेतायुगात पीठिकापुरममध्ये सर्व महर्षींनी मोठ्या अर्थतेने सावित्री काठकचयन यज्ञ केला होता. दिलेले वचन पाळण्यासाठी मी अवतार घेतला आहे. ब्रह्मस्वरूप वाणी आणि मनाच्या पलीकडचे आहे आणि दत्तप्रभूंसाठी साध्यासाध्याचे काहीही नाही हे तुम्ही निक्षून सांगता. मी देशकाल ताणू शकतो आणि संकुचितही करू शकतो. माझ्या इच्छेविरुद्ध काहीही होऊ शकत नाही. मला आवश्यक वाटल्यास मी आकाश आणि पृथ्वी एक करू शकतो. अंतराळातील सर्व खगोल माझ्या हातातील चेंडूंसारखे आहेत. जेव्हा तुम्ही लाभादी महर्षी नंद आणि भास्कराचार्य म्हणून अवतरलात तेव्हा मी तुमच्यावर कृपा केली होती. आज तुम्ही बापन्नवादी म्हणून आला आहात तर मी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून आलो आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. तेव्हा वेंकटप्पय्या श्रेष्ठी म्हणाले, सोन्याच्या कन्हैया, तुला सर्व काही अगदी सामान्य वाटते, पण आम्हाला मात्र हे सर्व असामान्य आणि रोमांचकारी वाटत आहे. श्रीपाद म्हणाले, बाळा, मी एक अतिशय कुशल सराफ आहे. कोणाला किती द्यायचे, त्यांचे धर्मकर्म कसे आहेत हे तोलून मापूनच देतो. माझ्यापासून निघणारा एक छोटासा किरणच महायोगी किंवा महासिद्ध बनतो. इतका लहान किरणसुद्धा ही पृथ्वी सहन करू शकत नाही. थोडीशी कुंडलिनी दिली तरी तुम्ही सहन करू शकणार नाही. म्हणूनच मी स्वतःला मायेत लपवून ठेवतो. गरज वाटल्यास मी कोणतीही असामान्य लीला दाखवू शकतो. असे कोणतेही ओझे नाही जे मी उचलू शकत नाही. अशी कोणतीही समस्या नाही जी मी सोडवू शकत नाही. असा कोणताही वर नाही जो मी देऊ शकत नाही. असे कोणतेही कार्य नाही जे मी करू शकत नाही. पीठिकापुरममधून तुम्हाला अशा प्रकारे बोलावण्याचा उद्देश हाच आहे की मी दत्त आहे हे तुम्हाला कळावे. नरसिंहवर्मा म्हणाले, सर्व लोकांचे रक्षण करणारे तुम्हीच एकमेव क्षत्रिय आहात. बाकीचे सर्व केवळ नाममात्र क्षत्रिय आहेत. तेव्हा श्रीपाद म्हणाले, क्षत्रियत्व माझ्या स्वभावात नेहमीच असते. तुम्ही शिवाजी महाराज या नावाने महाराष्ट्रात अवतार घेऊन सनातन धर्माचे रक्षण करावे अशी मी आज्ञा देतो. तेव्हा नरसिंहवर्मा म्हणाले, श्रीपाद सार्वभौमांचा जय जयकार असो. अम्मा जम्मा म्हणाल्या, बाळा, सोन्याच्या कन्हैया, तुझं लग्न डोळे भरून पाहण्याची आमची खूप इच्छा होती. तुझं लग्न थाटामाटात व्हावे आणि तुला नवरदेवाच्या रूपात पाहावे अशी आमची इच्छा आहे. तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, आजी, अवश्य तसेच होईल. मी कल्की अवतारात शंभल गावात जन्म घेईन आणि सिंहालमध्ये पद्मावती नावाने जन्मलेल्या अनघालक्ष्मीशी लोककल्याणासाठी विवाह करीन. त्यासाठी अजून काही वेळ आहे. मी तुमची इच्छा नक्की पूर्ण करीन. ज्या दिवशी नवीन अय्यप्पा शबरीमला येथे येणार नाही तोच कलियुगाचा अंत असेल हे लक्षात ठेवा. धर्मशास्त्र म्हणून अवतार घेतलेला मी माझे वचन मोडू शकत नाही. काही काळ थांबावेच लागेल. मायेच्या नाटकाचा सूत्रधार आणि त्याचा लीला विनोद. वेंकट सुब्बांबा म्हणाल्या, कन्हैया, तू दूध, दही, साय, लोणी खाऊन खूप दिवस झाले. माझ्या हाताने तुला खाऊ घालण्याची इच्छा आहे. त्यावर श्रीपाद स्वामी म्हणाले, आजी, अवश्य खाऊ घाल. मी खूप थकलो आहे. तुम्ही निघताना दूध, दही, साय आणि लोणी आणत आहात हे मला माहीत होते. अनेक दिवसांच्या प्रवासात ते खराब झाले नसते का? तुमच्या वात्सल्याच्या प्रेमामुळेच ते पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला या विचित्र पद्धतीने येथे बोलावून घेतले. आजी, मी किती कष्ट सोसले ते पहा. अनेक कोस अंतरावरून 18 घोडागाड्या एकट्याने ओढून आणणे ही सामान्य गोष्ट आहे का? माझे संपूर्ण शरीर दुखत आहे. माझ्या हातांना किती फोड आले आहेत ते पहा. असे म्हणताच त्यांनी श्रीपादांचे हात पाहिले आणि त्यांना खूप आश्चर्य वाटले. खरोखरच श्रीचरणांच्या हातांना फोड आले होते. वेंकट सुब्बामाब्बाने त्यांच्या हातांना लोणी लावले. गरम पाण्याने शेकही देण्यात आला. खरोखर त्या मायावी नाटककाराच्या लीलेचा अंत कुठे आहे? राजमांबा म्हणाल्या, सोन्याच्या कन्हैया,
तुझा आवडता हलवा करून तुझ्या चांदीच्या वाटीत आणला आहे. जवळ ये बाळा, मी माझ्या हाताने तुला थोडा खाऊ घालते. असे म्हणताच श्रीपादांना त्यांच्या तिन्ही आज्यांनी मिळून तो हलवा खाऊ घातला. तो हलवा कितीही काढला तरी कमीच होत नव्हता. श्रीपाद स्वामींनी बराच वेळ हा विनोद चालू ठेवला. श्रीपाद स्वामी म्हणाले, तिन्ही आजांचे माझ्यावर प्रेम आहे हे ठीक आहे, पण एवढा हलवा मी एकट्याने खाल्ल्यास आजारी पडणार नाही का? तुम्ही जे करत आहात ते धर्मसंगत आहे का? असे विचारून त्यांनी आपल्या भावांना, बहिणींना आणि त्यांच्या पतींना स्वतःच्या हाताने हलवा खाऊ घातला. आलेल्या लोकांमध्ये व्यंकय्या नावाचा एक शेतकरी होता. त्याच्याच घरी श्रीपादांनी दत्तदीक्षा दिली होती. व्यंकय्यालाही त्यांनी आपल्या हाताने हलवा दिला आणि घोडे चालवणाऱ्यांना, घोड्यांना आणि उरलेल्या सर्वांना देण्यास सांगितले. ती चांदीची वाटी त्यांनी व्यंकय्याला भेट म्हणून दिली. अप्पलराजू शर्मा यांनी प्रार्थना केली, बाळा, सोनिया, तुम्ही दत्तप्रभू आहात हे न कळल्याने आमच्याकडून काही अपराध घडला असेल तर क्षमा करावी. श्रीपाद म्हणाले, बाबा, मी तुमचा मुलगा आहे. मुलाने वडिलांना क्षमा करायचे? केवढा हा विचित्रपणा! तुम्ही मुलावर, माझ्यावर वात्सल्याचा अमृत वर्षाव केला पाहिजे. माझ्या कल्याणाची नेहमी इच्छा केली पाहिजे. व्यंकावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नी ढासाल्यासा रडू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, मामा, आपले नाते शाश्वत आहे. मी केवळ तुमचा भाचा नाही, तर तुमच्या वंशात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती मला भाचा मानू शकते. मी माझ्या दिव्य लीलांनी तुम्हाला आनंदित करीन. कल्की अवताराच्या वेळी पद्मावती देवीला आपली मुलगी मानून तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता. सुमती महाराणीला दुःखाचा उमाळा आला. आपल्या मुलाला नवरदेवाच्या रूपात पाहण्याची तिची इच्छा पूर्ण झाली नाही, उलट आपला पोटचा गोळा येती आणि वैरागी झालेला पाहणे तिला असह्य झाले. तेव्हा श्रीपाद आपल्या आईजवळ गेले आणि म्हणाले, आई, माझ्यासाठी अनुसूया माता आणि तू वेगळी नाहीस. मी तुमच्या इच्छा कल्की अवतारात नक्की पूर्ण करीन, असे त्यांनी अभय दिले. आई, तुझ्या गर्भात जन्मल्यामुळेच मी इतका महान झालो आहे. तुझ्या वात्सल्यरूपी अमृतानेच माझे पोषण झाले आहे. आई, वासवीने काय केले पाहिलेस का? मला भूक लागल्यावर मी लहान बाळ बनून अनुसूया मातेकडे स्तनपान करण्यासाठी गेलो, तेव्हा त्या राक्षसिणीने सर्व दूध स्वतःच पिऊन टाकले आणि म्हणाली, दादा, तू सुमती मातेकडे जाऊन दूध पी. तू उशीर केलास तर ते दूधही मीच पिऊन टाकीन, अशी धमकी दिली. आता मी काय करावे हे तूच सांगाई. हे शब्द उच्चारताच श्रीपाद स्वामी लहान बाळ बनले. ते खाली जमिनीवर झोपून आपल्या आईकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागले. तेव्हा सुमती महाराणीला दुःखाचा पुन्हा उमाळा आला. तिने बाळाला उचलून घेतले आणि स्तनपान करू लागली. तिने आई, वासवी अशी हाक मारली, तेव्हा श्रीपादांसारखीच दिसणारी काही महिन्यांची एक लहान मुलगी जमिनीवर दिसली. दोघांनीही स्तनपान केले. सुमती मातेचे सर्व दुःख नाहीसे झाले. व्यंकय्या म्हणाला, महागुरूंना एक छोटीशी विनंती आहे. ज्या दरबाराच्या ठिकाणी ही दिव्यलीला घडली ती जागा आणि तिच्या सभोवतालचा विस्तीर्ण प्रदेश विश्वविख्यात झाला पाहिजे. श्रीपाद म्हणाले, भविष्यात माझा दरबार पक्का बांधला जाईल. त्यात गायीसुद्धा असतील. तेथे मी माझ्या अनेक लीला प्रकट करीन. हा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला अनुभव आहे. यात मी जे लिहिले आहे ते अक्षरशः सत्य आहे. तेथे असलेल्या सर्व अभ्यागतांवर झोपेची गुंगी चढली. थोड्याच वेळात मी, तो संन्यासी आणि श्रीपाद स्वामी यांच्याशिवाय दरबारात कोणीही नव्हते. ते सर्व कुठे गेले या चिंतेने मला घेरले. कोणत्या तरी राक्षसी मायेने त्यांचा बळी घेतला की काय अशी शंका माझ्या मनात आली. श्रीपाद म्हणाले, माझ्या सानिध्यात कोणतीही राक्षसी माया चालत नाही. मी त्या सर्वांना पुन्हा सुरक्षितपणे पिठिकापुरमला पोचवले आहे. यद्भावम तद्भवती. जो कोणी माझी ज्या भावाने पूजा करतो मी त्याला त्याच भावात तारतो. हे माझे व्रत आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.